हॅलो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सगळे फ्रेंड्स? आय होप तुम्ही मस्तच असाल. मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर आज मी तुम्हाला पहाटे 5:30 पासूनचं रुटीन शेअर करत आहे ते रात्रीपर्यंतचं. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि तसेच बऱ्याच दिवसांपासून बरेच ताई फ्रेंड्स बोलत होते की वर्षा तू जर म्हणजे मॉर्निंगपासूनचं तर रात्रीपर्यंतचं रुटीन शेअर कर ना, की तू दिवसभरामध्ये काय करते, काय खाते वगैरे. आणि मी माझे वेट लॉस बद्दलचे किंवा पॉझिटिव्ह टिप्स घरातलं रुटीन तर दाखवते, पण ह्या रिलेटेड माझे व्हिडिओ मी शेअर करते ना, तर ते तुम्हाला बघायला आवडतात. पण अजून छान तुम्ही तुमचं प्रेम आणि सपोर्ट मिळाला तर मला अजून छान वाटेल व्हिडिओ वेगवेगळं कंटेंट घेऊन यायला. तर प्लीज तुम्हाला कशा रिलेटेड व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करेन. तर विचार केला चला आज तुम्हाला 5:30 पासूनचं माझं रुटीन मी शेअर करते. आणि तसेच आज आपण टाटा नेक्झॉन न्यू कार घेत आहोत. तर चांगला महिना आहे, श्रावण महिना. आणि त्याचसोबत आज आहे शुक्रवार, महालक्ष्मीचा वार आहे. त्यामुळे खरंच खूप छान वाटतं आहे. आणि स्वामींच्या आशीर्वादाने, कृपेने, तसेच तुमच्या प्रेम आणि सपोर्टमुळे हे सगळं शक्य होत आहे. तर खरंच खूप छान वाटते. आणि आता शब्दच नाही आहेत माझ्याकडे. पण ते म्हणतात ना, प्रयत्नांती परमेश्वर. आपण प्रयत्न आणि कष्ट जर केले तर त्याचं फळ एक ना एक दिवस नक्कीच मिळतं. तर खरंच स्वामींच्या कृपेने सगळं काही चांगलं गोष्टी घडत आहेत. आणि मी तुम्हाला मागे पॉझिटिव्ह टिप्सबद्दल एक व्हिडिओ अपलोड केला होता, तर त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रेम दिलं. आणि तसेच मी तुम्हाला सांगितलं की आपण पॉझिटिव्ह राहिलं, आपण आपलं म्हणजे जे काही काम आपण करतो आहे ते प्रामाणिकपणाने केलं तर नक्कीच आपल्याला म्हणजे यश मिळतं. आणि नेहमी आपल्या देव पाठीशी असतो. तर आता सकाळी उठल्याबरोबर सरांचा टिफिन असतोच मला. आणि मी उठल्याबरोबर कोमट पाणी वगैरे घेतलं. त्याचबरोबर बघा लगेच मी कामांना सुरुवात करते. म्हणजे पहिले उठल्याबरोबर पीठ भिजवते, कारण मग पीठ भिजवायला एक 10-15 मिनटं दिले ना तर मग पीठ भिजलं ना तर चपाती पण चांगली येते. मग मी सकाळी उठल्याबरोबर पीठ भिजवते. रात्रीचं शक्यतो मी भिजवून ठेवत नाही. त्यानंतर भाजी बनवते. तर इथे मी आज घेवड्याची भाजी बनवलेली आहे. आणि सरांना चहा वगैरे काही सकाळचं देत असते, किंवा मग लाडू वगैरे असेल तर एक लाडू ते खाऊन जातात. आणि नंतर मग टिफिन त्यांना 2 वेळचा देत असते. तर मग असं त्यांचं मी सकाळचं आवरून देते. आणि त्यांचं आवरल्यानंतर मग मी पहिले वेळ काढते माझं स्वतःसाठी. म्हणजे अर्धा 1 तास व्यायाम, एक्सरसाइज वगैरे करते मी थोडीफार. म्हणजे छान वाटतं. आणि ती सवय झालेली आहे. आपण जी चांगली सवय लावतो ना तर ते खरंच आपल्या स्वतःसाठी चांगलंच असतं. कुठलीही मग आपण स्वतःच्या कामामध्ये व्यस्त राहणं, किंवा स्वतःसाठी वेळ काढणं, व्यायाम करणं, वॉक करणं, ह्या चांगल्याच गोष्टी आहेत आणि चांगल्या सवयी आहेत. तर आजकाल तर याची खूप गरज आहे आपल्याला. त्यामुळे आपण स्वतःसाठी वेळ काढायचा. तर मी एक्सरसाइज वगैरे मी सकाळचं करते. त्यानंतर मग कचरा वगैरे सगळं क्लिनिंगची कामं करायला सुरुवात करते. आणि त्यानंतर मी आंघोळ करून मग देवपूजा असते. तर माझं ही सगळी कामं माझी 9पर्यंत आवरतात. एखाद्या वेळेला होतं लेट पुढे मागे, पण 9पर्यंत मी झाडलोट वगैरे, देवपूजा, ह्या गोष्टी, आंघोळ वगैरे हे मी उरकून घेते. आणि सकाळची देवपूजा केलेली पण खूप चांगलं असतं. घरामध्ये दिवा, धूप, दिवा, अगरबत्ती लावलं तुळशीला की घरामध्ये पॉझिटिव्ह वाईब्स येतात. आणि खरंच आपण पण छान राहतो, फ्रेश राहतो. तर मला असं वाटतं. तर आता इथे आज मुलं बोलले की आज आम्ही चहा, दूध, बिस्किट खाऊया. तर मी इथे माझ्यासाठी चहा केला. आणि मग चहा बिस्किट, तर हे न्यूट्रीचॉईसचे बिस्किट आहे, गव्हापासून बनवलेले. आणि ते म्हणजे वेट लॉस असं नाही आहे की आता आपल्याला काही ना काही खाण्याच्या क्रेविंग्स होतातच, कधीतरी गोड खाण्याची इच्छा होते. मग त्यावेळेला आपण असं हे खाल्लं ना न्यूट्रीचॉईसचं बिस्किट, तर याने काही लगेच वेट वगैरे वाढत नाही. आणि गव्हापासून बनवलेलं आहे, लाईट गोड आहे. म्हणजे गोड तर नाहीच आहे तेवढं, पण भूक भागली जाते आणि खरंच दमदार असतात. त्यामुळे कधीतरी मी असं हे न्यूट्रीचॉईसचे बिस्किट खाते. शक्यतो मी बाकीचं काही बाहेरचं खात नाही पॅकिंगचं, म्हणजे खाली टोस्ट बटर वगैरे. आता सगळं आवरून घेतलं. आणि इथे साडी वेअर केलेली आहे. तर मोकळे केस साडीवर छान दिसतात, पण बाहेर जायचं म्हटलं ना आणि मोकळे सोडायचं म्हटलं ना तर खूप असं हवेने असे ते फ्रीझी होतात, त्यामुळे नको वाटतात. हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही म्हणाला आज एवढी सकाळी सकाळीच रेडी झाली आहे.
तर हो, आज मी साडी वेअर केलेली आहे, छान आवरलं आहे आणि सगळी मॉर्निंगची सकाळची सगळी कामं उरकलेली आहेत. जेवण पण केलं आहे. सकाळी सरांचा टिफिन दिला, ते कॉलेजला गेलेले आहेत. तर मुलांचा आज हाफ डे असल्यामुळे मुलं पण घरी आहेत. तर हे बघा मृणाल बसलेले आहेत. त्यांनी पण छान कुर्ती वेअर केलेली आहे आणि तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर तुम्हाला समजेलच, तर व्हिडिओ हा कंटिन्यू करा. आणि आता वाजलेले आहे 1:30. तर आता आम्ही निघतो. जसं पॉसिबल होईल तसं मी शूट करून तुमच्यासोबत शेअर करते. चलो बाय. तर आता इथे आम्ही खाली आलेलो आहोत पार्किंगमध्ये, मेन गेटच्या इथे. तर सिक्युरिटी गेट आहे इथे आणि इथे बसलो आहे बाकड्यावर. तर कॅब बुक करतो आहे, पण बराच वेळ कॅबच बुक होत नव्हती. शेवटी फायनली झाली आणि आता आम्ही निघालेलो आहोत. तरी पण एक अर्धा पाऊण तासामध्ये आम्ही पोहोचू. आणि हे शोरूम आता आहे आंबेगाव पठारच्या इकडे. तर आता इथे आल्यानंतर इथे उतरलो आहे आम्ही आणि पण ते त्यांचं मेन शोरूम दुसरीकडेच आहे. मग आता इथे सर आम्हाला तिथे न्यायला आले आणि मग आता इथे आम्ही सगळं ते डॉक्युमेंट वगैरे साईन वगैरे सगळं केलं. गाडीची पूजा वगैरे केली इथे. तर अशा पद्धतीने ही टाटा नेक्झॉन आहे आणि खरंच म्हणजे अगदी स्वप्नात होती तशीच भेटलेली आहे. आणि सरांना डार्क कलरच हवा होता, त्यामुळे थोडंसं लेट झालं. बुकिंग केली होती पण थोडं लेट झालं. म्हटलं श्रावण महिन्यातच घेऊया आपण, चांगला महिना आहे हा, शुभ महिना. त्यामुळे मग इथे अशी ही कार घेतलेली आहे. तर आता इथे पूजा वगैरे केली, काही फोटोशूट केले, व्हिडिओ काढले. आता त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत. तर आज मुलांचा ओपन डे पण आहे, म्हणजे सगळंच आज चांगलं घडतं आहे आणि चांगलंच होतं आहे. तर छान वाटतं आहे आणि हॅपी पण आहे. तसेच मग आता इथे मुलांच्या स्कूलला आम्ही इथे आलेलो आहोत. तर जवळच इथून आहे 2 ते 3 किलोमीटर आणि हे आहे मुलांचं स्कूल. तर ग्राउंड वगैरे आहे आणि तिथे मग मुलांचं रिझल्ट पाहिला ओपन डे वगैरे. तर मृदुल फर्स्ट आला, मृणाल सेकंड आला आणि मिसने वगैरे पण त्यांचं खूप कौतुक केलं. तसेच आम्हाला पण खूप प्राऊड फील होतं आहे की मुलं पण छान स्वतः सेल्फ स्टडी करत आहेत. तर हेच पाहिजे की आपण मुलांना वेळच्या वेळेवर जर मुलांना चांगलं वळण किंवा चांगले संस्कार दिले तर मुलं पण तसे घडतात. आणि तर छान वाटतं आहे असं, म्हणजे त्यांना पण चांगलं वाटतं की कोणीतरी आपलं कौतुक करतं आहे किंवा केलं आईबाबांनी किंवा टीचर्स लोकांनी, फ्रेंड्सने. तर त्यांना आणखीन मोटिवेशन मिळतं. तर ते सगळं झालं, पेढे वगैरे वाटले आणि त्यानंतर पुन्हा घरी आलो. तर आता साडी काय चेंज केली नाही, कारण पुन्हा गाडीची पूजा करायला खाली जायचं आहे पार्किंगमध्ये. 5 जणींना बोलवलं आहे मी फ्रेंड्सला पूजा करायला. त्यामुळे मग आता मी काय बनवू जेवणामध्ये. तर आज भूक पण एवढी नाही आणि सकाळपासून खूप दगदग झाली आणि सरांची पण खूप दगदग झाली. कॉलेजवरनं पुन्हा ते सिटीत गेले, हार वगैरे पेढे घेऊन आले आणि त्यानंतर सगळेच थकलेलो आहोत आम्ही. पण आता मग ते बोलले साधंच काहीतरी बनव. तर मग विचार केला चला मसाले भात करावं. तर मसाले भात आता फोडणीला टाकते आहे आणि साधंच आपलं करते, म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे कोथिंबीर वगैरे टाकून, मुगाची डाळ वगैरे. आणि आता इथे मसाले भात, सकाळची भाजी शिल्लक आहे घेवड्याची आणि चपाती पण आहे. पण भात असेल ना तरी चालून जातं सगळ्यांना आणि शक्यतो रात्रीचं लाईटलीच घेतो. आता इथे कुकरमध्ये मसाले भात फोडणीला देऊन घेते आहे, म्हणजे 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये पटकन होऊन जातं. आणि तसेच बाकीचं मग अस्तव्यस्त पडलेलं आवरलं. पुन्हा काही भांडी वगैरे होती ती सगळी क्लीन केली बेसिंगमध्ये. अजूनही म्हणजे जेवणाची वगैरे पडतच असतात, सारखं काही ना काही चालूच असतं. तर असं काही ना काही चाललेलं आहे. पण आता आज मेन म्हणजे गाडीची पूजा वगैरे करून आलं ना की मग थोडंसं रिलॅक्स वाटेल. आणि भरपूर कामं असतात. तर काही कामं म्हणजे एक्स्ट्राची जे असतात तर ती रोज मी एक करते. आणि तसेच व्हिडिओ शूट एडिटिंग वगैरे पण करायचं असतं, मग त्याच्यात पण भरपूर वेळ जातो माझा. आणि पुन्हा आज शूट केलं. आता रेसिपीचं पण माझं चॅनल आहे वर्षा रेसिपीज, तर त्यावर पण मला व्हिडिओ टाकावे लागतात. त्यामुळे मग एखादी रेसिपी बनवायची, पुन्हा एडिटिंग करायचं. आणि व्लॉग म्हटलं ना तर दिवसभराचं रुटीन शूट करून पुन्हा एडिटिंग करायचं. मग रात्रीचं काही वेळेला जसा वेळ मिळेल तसं मी एडिटिंग करत असते आणि नंतर मग दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओ अपलोड करते. आणि बऱ्याच वेळेला नेटवर्क प्रॉब्लेम, काही ना काही इश्यू होतच असतो. त्यामुळे खूपच म्हणजे हेक्टिक रुटीन झालेलं आहे. आणि म्हणजे जेवणाचं किंवा नाश्त्याचं म्हणाल तर सकाळचा मग नाश्ता वगैरे मी 9 ते 10च्या दरम्यान करते. त्यानंतर 1 ते 2च्या दरम्यान मी एखादी चपाती वगैरे खाते, कारण घरामध्येच असते आणि काही डायजेस्ट एवढं होत नाही.
तर अशा पद्धतीने माझं रुटीन आहे. आणि 4 ते 5, 5 ते 6च्या दरम्यान मी 5:30 ते 6च्या दरम्यान मी चहा घेते फक्त. आणि रात्रीचं जेवण आम्ही लवकरच करतो, 8:30 म्हणजे 9पर्यंत जेवण होऊनच जातं. तर असं माझं म्हणजे 9-10च्या पर्यंतचं रुटीन आहे. त्यानंतर मग मी सगळं किचन वगैरे आवरायचं. पुन्हा खाली पण फ्रेंड्ससोबत वॉकला जाते. आता वॉक चालू केलेलं आहे, कारण दिवसभरात वेळ मिळत नाही, त्यामुळे मग रात्रीचं वॉकला जाते. पाऊस जरी असला तरी मग पार्किंगमध्ये तिथे स्पेसमध्ये आम्ही वॉक करतो. आणि जवळपास बघा 7-8 हजार अशा स्टेप्स होतात. म्हणजे आत्ता तर एवढ्या होत आहेत आणि करण्याचा प्रयत्न करते आहे. तेवढं छान वाटतं. खाल्लेलं अन्न डायजेस्ट होतं, थोडंसं आपण पण ॲक्टिव्ह राहतो आणि फिट राहतो. तर अशा पद्धतीने मी माझं म्हणजे पूर्ण घड्याळाच्या काट्यावरच असं रुटीन सेट केलेलं आहे आणि त्यानुसारच मी करते. आता हाऊसवाईफ म्हटलं तर आपण घरीच असतो, पण असं जर घड्याळाच्या काट्यावर आपण जर रुटीन आपलं सेट केलं तर मग आपल्याला छान वाटतं, फ्रेश वाटतं. आपल्या कामात आपण व्यस्त राहतो, बाहेर लक्ष कमी जातं आणि नेहमी आपण आनंदी राहतो बघा. तर नेहमी आनंदी आणि फ्रेश राहिलं ना तर ते चेहऱ्यावर पण तो आनंद दिसतो आणि आपलं एकदम माइंड फ्रेश राहतं. म्हणजे आपल्याला थकवा जाणवत नाही किंवा डोक्यात नको ते विचार येत नाही, निगेटिव्ह विचार येत नाहीत. आणि नेहमी कसं असतं, जसं आपण विचार करू ना, जसं आपण असतो तसंच आपल्याला सगळं दुनिया दिसत असते. त्यामुळे आपण चांगले विचार केले तर आपल्याला सगळे चांगलेच दिसतील. कोणी काही का बोलेना पाठीमागे किंवा कोणी काहीही आपल्याला बोलू द्या, पण आपण नेहमी पॉझिटिव्हच राहायचं आणि पॉझिटिव्हच घ्यायचं. कारण काय होतं की फार विचार केला ना तर मग अवघड होऊन जातं आणि मग आपण कुठेतरी डिस्टर्ब झालं तर सगळंच मग आपलं बिघडून जातं रुटीन. त्यामुळे कधीच आपण असं डिस्टर्ब व्हायचं नाही. नेहमी आपण स्वतःच्या मनाला, स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करायचा, आवडत्या त्या गोष्टी कराव्यात. मी पण असं दिवसभरात काही ना काही करत असते. स्वतःला आपण एखाद्या वेळेला छान पॅम्पर करावं, पुन्हा एखाद्या आठवड्यातून नेल पेंट्स वगैरे लावावं, छान स्वतःला आवरावं, कधीतरी वाटलं तर साडी वेगळं ड्रेसिंग करावं, ट्रेंडिंगनुसार राहावं. आणि असं मला वाटतं. तर आपण जेव्हा आपण असं स्वतःमध्ये बदल करतो ना, आणि करायला पण हवं, काळानुसार आपण स्वतःत बदल केला ना तर बरेच आपल्यामध्ये बघा आपलं आयुष्य छान होऊन जातं. आणि पहिली गोष्ट म्हणजे ना, अपेक्षा कधीच कोणाकडनं ठेवायची नाही, कधीच नाही. बघा तुम्ही छान आनंदी समाधानी राहाल. जेव्हा आपण अपेक्षा करतो ना मग त्याचा त्रास आपल्यालाच होतो. त्यामुळे अपेक्षा न करता आहे ना, आणि कुठली गोष्ट जर करायची ना ती मनापासून करा. बघा सगळं सक्सेस होतं आणि खरंच म्हणजे पॉझिटिव्ह वाटतं. आपण म्हणजे पॉझिटिव्ह राहायचं आणि उलट आपण युनिवर्सला आपण थँक्स बोलायचं की माझ्या आयुष्यामध्ये सगळं काही चांगलं घडतं आहे, माझं आरोग्य ठीक आहे, तसेच सगळं काही माझं व्यवस्थित सुरळीत चाललेलं आहे, असं उलट आपण युनिवर्सला सांगायचं आणि आपण आभार मानायचे आहे, थँक्स बोलायचं आहे. बघा सगळं व्यवस्थित होतं, सुरळीत होतं आणि आपल्याला पाहिजे त्या गोष्टी म्हणजे उलट त्याच्यापेक्षाही जास्त मिळतात. म्हणजे आपण समाधानी राहिलो ना, छोट्या-छोट्या गोष्टीत आहे ना, मोठा आनंद घ्यायला शिकावं. म्हणजे आता असं नाही आहे की आता कधीतरी होतो, मला पण त्रास होतो, काही गोष्टी मनासारख्या होत नाहीत. पण त्याच्यातूनच आपण शांत मनाने विचार करायचा, पॉझिटिव्ह राहायचं. अशानेच आपल्यामध्ये बदल होतात. आपण पॉझिटिव्ह राहतो आणि आपला मेंदू पण पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. आणि मग आपल्याला असं वाटतं की सगळं चांगलं घडतंय. म्हणजे आपण अपेक्षाही करत नाही, त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त मिळतं बघा. असं माझ्या पण याच्यामध्ये आता म्हणजे थोडे चेंज होतं आणि खरंच खूप छान वाटतंय. जसं मी स्वतःला बदललं आहे ना ह्या 4-5 वर्षामध्ये, तर खरंच खूप मला छान अगदी फ्रेश वाटतंय. आणि घर पण आनंदी प्रसन्न राहतो, आपण पण राहतो, फॅमिली, मुलं, नवरा सगळे आनंदी राहतात. आपण आनंदी असेल तर सगळे घरातले आनंदी राहतात. तर आता इथे दिवा वगैरे लावून घेते, जेवण वगैरे बनवून घेतलं, धूप दिवा वगैरे, तुळशीला दिवा वगैरे लावून घेते आणि ताट पण तयार करून खाली जायचं आहे मला पूजा करायला. तर फ्रेंड्सला सांगितलं आहे मी 7:15 7:30चा टायमिंग दिला, पण तरी 8पर्यंत सगळे येतात. तर इथे स्वामींना पेढ्याचा प्रसाद वगैरे ठेवलेला आहे. तसेच ताट वगैरे मी सगळं घडू वगैरे भरून घेतलेला आहे तांब्याचा. आणि अगरबत्ती, फुलं, दिवा, साखर, तांदूळ, अक्षता वगैरे घेतल्या. आता इथे खाली पार्किंगमध्ये आलेली आहे. आणि ही आहे आपली न्यू कार, टाटा नेक्झॉन क्रिएटिव्ह PS. तर खरंच खूप छान आणि अगदी डार्क कलर ब्लॅक हवे होता तसाच भेटलेला आहे. तर हार पण आणि खूप छान आणला आहे सरांनी, पेढे वगैरे आणले. तर इथे
तर फ्रेंड्स आलेल्या आहेत. तर आता आम्ही 5 जणींनी गाडीची पूजा केली, ओवाळलं गाडीला आणि काही फोटोशूट केले. तसेच पेढे वगैरे सगळ्यांना दिले आणि गाडीची पूजा करून आता वरती जाणार आहे. तर दिवसभर पण खूप थकली आहे, खूप दगदग झाली आहे आणि कामं पण खूप आणि एडिटिंग पण खूप करायचं आहे. व्हिडिओ शूट केलेले आहेत पण एडिटिंग करायचे, त्यामुळे व्हिडिओ असं डेली येत नाही आहे. तर गाडीची पूजा झाली आहे आणि ते फ्रेंड्सने पण आणलेलं आहे बुके आणि सेलिब्रेशन चॉकलेट्स. तर तिचे पण मनापासून आभार. आणि आता असा होता माझा ब्लॉग. कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.